हॅलो, वेलकम टू पियर्स कोझी कॉर्नर वन्स अगेन. तर हा व्हिडिओ करायचं किंवा हा व्लॉग करायचं कारण असं आहे की आता आम्ही चाललोय नवीन एक सायकल परचेस करायला माझ्यासाठी. तर त्याची पार्श्वभूमी मी थोडक्यात सांगतो. मी 2 महिन्यापूर्वी एक सिंगल स्पीड सायकल घेतली होती आणि जी की माझ्या वेट लॉससाठी मी घेतली होती. पण त्याची रेग्युलर प्रॅक्टिस करून करून मला आता ना त्या सायकलिंगबद्दल थोडी क्रेज किंवा पॅशन म्हणतो तशी निर्माण झाली. आणि त्याच्यानंतर मी जो रत्नागिरी सायकलिस्ट क्लब असा जो RCC नावाचा ग्रुप आहे रत्नागिरीतला, तो मी जॉईन केला. जो ज्यात माझे बरेच मित्र, बरेच माझ्या ओळखीचे लोक आहेत त्याच्यात. आणि तो जॉईन केल्यानंतर मी त्यांची एक पहिली ट्रिप जी त्यांची त्यांच्या राईड जातात सायकलच्या, त्या सायकलच्या राईडला मी गेलो. आणि तिथे मला असं जाणवलं की माझी सिंगल स्पीड सायकल असल्यामुळे मला 20 ते 25 किलोमीटर नंतर मला रिटर्न यायला लागतं. कारण काय माझी सिंगल स्पीड सायकल आत्ता जी आहे ती माझी सिंगल स्पीड सायकल होती. म्हणून आमच्याच एक ग्रुपमधले सहकारी जे हिंद सायकल मार्ट आहे आपल्या शिवाजीनगरला, महागावकर म्हणून त्याचे मालक आहेत. आणि तिथले जे मॅनेजर आहेत ते आमच्या ग्रुपमधले निघाले आणि त्यांनी मला सजेस्ट केलं की मी हायब्रिड किंवा म्हणजे गिअरची सायकल घ्यावी. तर तशी मी सायकल परचेस काल मी बुक केली आणि ती आत्ता मी आणायला चाललो आहे. तर त्याची माहिती मी तुम्हाला, त्या सायकलबद्दलची माहिती म्हणजे सिंगल स्पीड सायकल काय असते, हायब्रिड सायकल काय असते आणि रोड बाईक काय असते, तर ते तिथले मॅनेजर आहेत हिंद सायकलचे, ते तुम्हाला सांगतील. फक्त मी त्याची आत्ता ही इंट्रोडक्शन दिली की मी ती सायकल आत्ता एक सिलेक्ट केली आहे सायकलचं मॉडेल आणि ते आत्ता मी आणायला जातोय, त्याची डिलिव्हरी घ्यायला मी आत्ता जातोय. ते सर तुम्हाला सांगतीलच की या सायकलमधला काय फरक आहे आणि त्या सायकलचे काय बेनिफिट आहेत ते. तर जसं मी तुम्हाला सांगितलं, मी आता हिंद सायकलमध्ये आलो आहे माझ्या हायब्रिड सायकलची डिलिव्हरी घ्यायला. तर हे सर आमच्या ग्रुपमध्ये RCC ग्रुपमध्ये आणि हे हिंद सायकलचे मॅनेजर आहेत. तर ते थोडीशी आपल्याला माहिती देतील की सायकलचे जे आता प्रकार आहेत, ट्रेंडिंग प्रकार की सिंगल स्पीड, हायब्रिड आणि रोड बाईक, तर ते थोडक्यात माहिती देतील. तर सर मला सांगा, ही सिंगल स्पीड आपल्याकडे सायकल आहे. तर सिंगल स्पीड, हायब्रिड आणि रोड बाईक हे एखाद्या मॉडेल चूज करायचं आहे. तर त्याच्यासाठी थोडंसं आमच्या यूट्यूबच्या सबस्क्रायबरना तुम्ही थोडंसं मार्गदर्शन करा. ही आहे सिंगल बाईक, हिरोमध्ये आहे सिंगल स्पीड. ही आपण म्हणजे किरकोळ एक साधारण 10 किलोमीटर 15 किलोमीटर रायडिंग करणार असाल, सायकलिंग करता, तर तुम्ही ही सायकल यूज करू शकता. ओके. पण मग त्याच्यामध्ये ही कसं बेसिक झाली हिरोमध्ये. बरोबर. पण अजून तुम्हाला थोडंसं आणि कम्फर्ट रायडिंग पाहिजे, ओके, तर ह्यामध्ये तुम्ही गिअरचे पण घेऊ शकता. ओके. तर त्याची प्राईस असेल साधारण 10 ते 12,000पासून चालू असते गिअरमध्ये. ओके. आणि जे आत्ता मी मॉडेल सिलेक्ट केले तर ती ही हायब्रिड बाईक आहे. हायब्रिड बाईकबद्दल पण थोडंसं सांगा. हायब्रिड आणि काय, हायब्रिड बाईक म्हणजे नक्की काय असतं? हायब्रिड बाईक म्हणजे हायब्रिड बाईक आता शहरामध्ये वापरण्यासाठी बाईक असते ती खरं तर. ओके. त्याचे टायर म्हणजे MT-पेक्षा लहान असतात, साधारण एक 35, 35. ओके. ओके. 30 हा आता 38चा आहे. ओके. म्हणजे हे कसं चालवायला तुम्हाला एकदम हलकं जातं. ओके. आणि स्पीडवरती पण फरक पडतो. स्पीडवरती फरक पडतो. ओके. आता ही सायकल आहे बर्गाउंड हेलेक्सी 3.5. ही डिझाईन आहे जर्मन, मेड इन जर्मन डिझाईन आहे. ओके. याची पूर्ण फ्रेम आहे ॲल्युमिनियम 6061. तसं त्याला गिअरचं आहे, गिअर, याला फ्रंट सस्पेन्शन आहे. त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला खड्डेही जाणवत नाही, खड्ड्यातून दणके बसत नाही सस्पेन्शनमुळे. आणि सोबत याला डिस्क ब्रेक आहेत. डिस्क ब्रेक टेक्टो कंपनीचे आहेत. त्याच्यामुळे कसं पावसात तुमचे कोणताही याच्यामध्ये ब्रेक, ऑल वेदरमध्ये ब्रेकिंगला प्रॉब्लेम आहे. आणि त्यामध्ये जसे गिअरमध्ये शिमाने अल्टस कंपनीचे गिअर आहेत. याचं असंच हे आहे की पुढे 3 असतात, मागे 8 असतात. म्हणजे 3/8चं कॉम्बिनेशन आहे. 3/8चं आहे. ओके. आणि हे कॅसेट हब आहे, कॅसेट TV. ओके. अजून बाकी याला ऑल म्हणून शिमानोमध्ये आहे. शिमानो शिफ्टर्स आहे त्याला. शिमानो ड्रायव्ह टोटल शिमानोमध्ये आहे याचं. एकदम रायडिंगला. ही आपली हायब्रिड झाली. हायब्रिड. आणि ह्याच्यापेक्षा अजून तिसरा प्रकार म्हणजे रोड बाईक ते आपण रेसिंगसाठी वगैरे यूज करतो. तर आपण रोड बाईक पण आणखी अवेलेबल आहे, ती रोड बाईक पण दाखवतो. ह्या रोड बाईक त्याला कसं ड्रॉप हँडल बार असतं. त्याचे हँडल वेगळ्या शेपमध्ये. ओके.
आणि जास्त करून ही रेसिंगसाठी वापरूया. Racingसाठी. ओके. आणि आता यांच्याकडे ऑफर पण चालू आहे. तर ही आय थिंक ही फेवरांची आहे, फेवरान कंपनीची आहे. ओके 39,790 त्याची प्राईस आहे आणि आता ही ऑफरमध्ये 31,900ला आहे हिंद सायकलमध्ये. आणि या अजून पण 2 आहेत अवेलेबल. माझ्याकडे 90 ही जी MRP 28,900 आणि ऑफरमध्ये आता आपल्याला ती 22,900मध्ये अवेलेबल आहे. तर या रोड बाईक असे 3 प्रकार आहेत. हे ज्या शॉपमध्ये आता मी आलो आहे ते हिंद सायकल मार्ट कुठे नक्की हे शॉप आहे, तर हे आपल्याला सर सांगतील. हे आता नक्की कुठे शॉप आहे रत्नागिरीमध्ये? आपलं हिंद सायकल ट्रेडिंग कंपनी रत्नागिरीमध्ये शिवाजीनगर बस स्टॉप जवळ आहे. आणि गेल्या अनेक वर्षापासून हे आहे दुकान. हे म्हणजे हो. माझ्या लहानपणापासून मला तरी आठवतं की हे खूप रत्नागिरीत विश्वसनीय असं दुकान आणि आहे. सगळ्या प्रकारच्या सायकल्स लहान इथे मुलांच्या लहान सायकलपासून मुलांपासून सगळ्या सगळ्या प्रकारच्या सायकल अवेलेबल. परत त्यांची सर्व्हिस पण आफ्टर सेल सर्व्हिस पण योग्य आणि प्रकारची आता आहे. मी गेल्या वर्षापासून इथे इम्पोर्टेड सायकल ठेवायला सुरुवात केली आहे. ओके. जसे की स्कॉट, बर्गामाउंट, बरोबर. रवंती. हे रत्नागिरीत पण लोकांचा आता कल वाढलेला आहे की बाहेरच्या Premium सायकल cycling घेण्याचा कल वाढलेला आहे किंवा सायकलिंगमध्ये इंटरेस्ट लोक जास्त दाखवायला लागलेले आहेत. आता आपण जे 3 प्रकारचे सायकल दाखवले त्यातली ही मी बर्गमॉन्टची LX 3.5 सायकल सिलेक्ट केली आहे. आणि त्याचा प्रकार हा Hybrid. हायब्रिड बाईकमध्ये आहे. ओके. याची किंमत सर सांगतील आता ही हां. याची MRP आहे 40,200. ओके. पण सध्या ही ऑफरमध्ये आपल्याला 35,900 जाते. अच्छा. ह्या आहेत HPS कंपनीचे इलेक्ट्रिक बाईक. या साधारण 23,500 पासून चालू आहे. हां. हे कसं आपण एकदा चार्ज केली 3 तास चार्ज केल्यानंतर ती 25 ते 30 किलोमीटर चालू शकतो. ओके. म्हणजे याला पॅडलिंग प्लस बॅटरी सपोर्ट दोन्ही आहे. दोन्ही पण आहे. हां. अशा या इलेक्ट्रिक सायकल पण या हिंद सायकल मार्ट ट्रेडिंग कंपनीमध्ये अवेलेबल आहे. तसेच आपल्याला एक्सरसाइजसाठी म्हणून जरी पाहिजे असतील ना तरी आपल्याला इथे दिसत आहेत. या 2-3 प्रकारच्या घरात जे आपण जिममध्ये वापरतो किंवा घरी पण आपण वापरू शकतो. तर सर यांची काय किंमत आहे या एक्सरसाइजसाठी यूज करतात? 7,000 पासून चालू आहे. ओके ओके. तर अशी आम्ही सायकलची डिलिव्हरी घेतली आहे आणि आता ऋतुराज ही अशी खाली राईड करतच जाणार आहे घरी. the world first.